चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 सीबीएसई मधला एक क्वेश्चन पाहूया. काय म्हणताय पहा, फाइंड अल्फा इनवर्स प्लस बीटा इनवर्स. ठीक आहे, इनवर्स. ठीक आहे, इफ अल्फा एंड बीटा आर द झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. हा वाला पॉलिनॉमियल दिला. ठीक आहे, इथपर्यंत क्लियर आहे. तर फिलहाल के लिए गिवन पॉलिनॉमियल दिला आहे, ते लिहून टाकू का, ऐका. ठीक आहे, गिवन पॉलिनॉमियल इज पॉलिनॉमियल शॉर्टकट लिहिलं, पॉलिनॉमियल इज काय पाच चेक करा, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 9x² मायनस 3x मायनस 2. हा पॉलिनॉमियल गिवन आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लियर. आता काय म्हणता, या पॉलिनॉमियलचे अल्फा आणि बीटा हे झिरोज आहे. ठीक आहे, तर मी लिहून टाकतो की अल्फा एंड बीटा बी द झिरोज ऑफ पॉलिनॉमियल. गिवन पॉलिनॉमियल जो कोणता पॉलिनॉमियल दिलाय. ठीक आहे, गिवन पॉलिनॉमियल शॉर्टकट मध्ये पॉलिनॉमियल लिहिलं. ठीक आहे, जो गिवन पॉलिनॉमियल दिले ते अल्फा आणि बीटा त्याचे झिरोज आहे. ठीक आहे, झिरोज म्हणजे का, तर अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू जर याच्यात ठेवला तर आन्सर झिरो देते. पण फिलहाल मला नाही माहिती की अल्फा आणि बीटा नेमका काय. ठीक आहे, पटलं ना. ओके, आता काय होईल पहा, जर आपल्याला दिला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कधी हा पॉलिनॉमियल आहे कोणता 9x² मायनस 3x मायनस 2. ठीक आहे, तर हा पॉलिनॉमियल या फॉर्म मध्ये असते. कोणत्या फॉर्म मध्ये पहा, लिहून घेतो आम्ही या कोपच्या. ठीक आहे, तर हा वाला जो आहे या फॉर्म मध्ये असते पहा की ax² प्लस bx प्लस c. ओके, या फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल आहे. तर याला जर कम्पेअर केला तर फिलहाल केली इकडे 5 चेक करा, a इज इक्वल टू 9 भेटते, कम्पेअर करा आणि यासोबत. ठीक आहे, आणि b का भेटते -3 आणि c भेटते -2. ठीक आहे, हे तीन व्हॅल्यू आपल्याला भेटले. ठीक आहे, तर याचे जे कोएफिशिएंट राहतात आणि याचे जे झिरोज आहेत अल्फा आणि बीटा. ठीक आहे, याच्यासोबत एक रिलेशन आहे, तो रिलेशन लक्षात ठेवा. ठीक आहे, की अल्फा प्लस बीटा का म्हणतो आम्ही, कोणाचा रिलेशन कोणासोबत, ते या झिरोज आणि त्याचे जे कोएफिशिएंट आहे याच्यासोबत रिलेशन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b बाय राहते आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c बाय a. हा वाला रिलेशन राहते. सुनो, ठीक आहे, हा वाला रिलेशन. तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी किती आहे चेक करा, तर सर बी इज इक्वल टू -3. ठीक आहे, आणि चेक करा ना, कम्पेअर केल्या -3 आणि ए किती आहे 9. ठीक आहे, मग अल्फा प्लस बीटा येईल का, तर पहा सुनो. ठीक आहे, 3 1 जा 3, 3 3 जा 9, मायनस मायनस प्लस मल्टिप्ला होता, आन्सर आला 1/3. ठीक, किती आला 1/3. हा भेटला अल्फा प्लस बीटा. ठीक आहे, आता एंड अल्फा इंटू बीटा काय राहील सुनो. ठीक आहे, तर सी बाय, तर सी किती आहे चेक करा, कम्पेअर केला तर -2 बाय ए किती आहे चेक करा, ए आहे 9. ठीक आहे, हा झाला अल्फा इंटू बीटा. ठीक आहे, आता फाइंड का करायचा सुनो. ठीक आहे, फाइंड आपल्याला करायचा हा. ठीक आहे, अल्फा इनवर्स प्लस बीटा इनवर्स. एक काम करता, लिहिता पहा की नाव अल्फा इनवर्स प्लस बीटा इनवर्स इज इक्वल टू होईल का पहा. ठीक आहे, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे कोणसी पहा, या कोपच्यात लिहित आहोत की a⁻m असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर त्याला खाली आणा. ठीक आहे, म्हणजे वर जर कोणता निगेटिव्ह माणूस चढला, ठीक आहे, तर त्याला पहिले खाली आणून पॉझिटिव्ह बनवा. ठीक आहे, पटला ना. ओके, 1/a च्या पॉवर 1 म्हणजे वर जर निगेटिव्ह आहे तर खाली आणून पॉझिटिव्ह बनवा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग काय होईल पहा, याला जर मी काय करेन, बाय धिस फॉर्म्युला 1/अल्फा प्लस 1/बीटा होईल का. ठीक आहे, याचाच फॉर्मॅट काय होईल पहा, याला क्रॉस मल्टिप्लाय करा. अरे क्रॉस होईल ना, तर बीटा प्लस अल्फा आणि डिवायडेड बाय अल्फा इंटू बीटा. ठीक आहे, याच्या मल्टिप्लिकेशन. म्हणजे सर मी काय करतो या कोपच्यात आलो, माझा म्हणणं काय, याचं म्हणणं असा की अल्फा इनवर्स. ओके, अल्फा इनवर्स सुनो, अल्फा इनवर्स प्लस बीटा इनवर्स मीन्स काय होते पहा, मीन्स होते अल्फा प्लस. आता एक काम करतो, हा बीटा प्लस अल्फा आहे ना, तर अल्फा प्लस बीटा का फरक पडणार आहे, तर अल्फा प्लस बीटा डिवायडेड बाय अल्फा इंटू बीटा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता पहा, हा म्हणजे तो पार्ट. आता अल्फा प्लस बीटा आपल्याला माहित आहे किती आहे 1/3, बहुत ही बढिया. ठीक आहे, ओके, इथे ठेवा 1/3. ठीक आहे, बढिया प्रमाण. आणि अल्फा इंटू बीटा किती आहे -2/9. आता पहा, जमला तर मी कचाकच इथं उडवू शकतो, पण तुम्हाला समजण्यासाठी काय करतो आपण, 1/3 जो का तो ठेवा आणि डिवाइड बाय दिसतात, डिवाइड बाय -2/9 होईल का नाही. मग 1/3 जो का तो ठेवा आणि डिवाइड आहे तर मल्टिप्लाय करा, वरती 9 जाईल पहा, डिवाइड राहिलं तर उलटा. ठीक आहे, आणि -2 रेसिप्रोकल घ्यायचं. ठीक आहे, पटलं ना. ओके, आता काय होईल पहा, कटर 3 1 जा 3, 3 3 जा 9. तर मग जो फायनली आन्सर काढायचा होता अल्फा इनवर्स प्लस बीटा इनवर्स इक्वल्स टू आला का, चेक करा. ठीक आहे, तो आन्सर आला किती 3/-2. तर एक काम करतो, -2 मध्ये आत लिहितो, हाच तर आपल्याला काढायचा होता मेरे प्यारे दोस्तों. ठीक आहे, तर समजला असेल, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे मित्रांनो.